मी नम्रता. फार्मा स्टडी सिम्प्लिफाईडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत डोसेज फॉर्म, क्लासिफिकेशन विथ द डेफिनेशन सविस्तर स्वरूपात. फर्स्ट क्लासिफिकेशन आहे सॉलिड डोसेज फॉर्म, म्हणजे घन स्वरूपातील औषध प्रकार. फर्स्ट एक्झाम्पल आहे टॅबलेट. टॅबलेट म्हणजे सॉलिड युनिट डोसेज फॉर्म प्रिपेअर्ड बाय कंप्रेशन. औषधाचे ठराविक प्रमाण दाब देऊन तयार केलेले घन रूप म्हणजे गोळी. एक्झाम्पल आहे पॅरासिटामॉल टॅबलेट, मेटफॉर्मिन एक्सेट्रा. सेकंड आहे कॅप्सूल. कॅप्सूल म्हणजे ड्रग इन्क्लोज इन अ हार्ड ऑर सॉफ्ट जिलॅटिन शेल, म्हणजे सॉफ्ट जिलॅटिन अँड हार्ड जिलॅटिनच्या कवचात औषध भरलेले असते. एक्झाम्पल आहे ओमिप्राझोल कॅप्सूल, अमेक्सोसिलिन कॅप्सूल एक्सेट्रा. थर्ड आहे पावडर, म्हणजे फाईनली डिवायडेड सॉलिड ड्रग मे बी फॉर इंटरनल ऑर एक्सटर्नल यूज, म्हणजे अतिशय बारीक कण स्वरूपात औषध. याचा वापर अंतर्गत किंवा बाह्य वापरासाठी केला जातो, जसे की ORS पावडर इंटरनल यूजसाठी, डस्टिंग पावडर एक्सटर्नल यूजसाठी. फोर्थ आहे ग्रॅन्युल्स, म्हणजे दाणेदार पूड, लार्जर पार्टिकल्स दॅन पावडर ऑफन यूज फॉर रिकॉन्स्टिट्यूशन, म्हणजे पावडरपेक्षा मोठ्या कणांचे औषधी मिश्रण. एक्झाम्पल बी कॉम्प्लेक्स, ग्रॅन्युल्स, फायब्रोजेल्स. फिफ्थ आहे लोजेंजेस. लोजेंजेस म्हणजे चोखण्याच्या गोळ्या. एक्झाम्पल आहे ॲलेक्स लोजेंजेस. देन सेकंड क्लासिफिकेशन आहे आपलं लिक्विड डोसेज फॉर्म, म्हणजे द्रव औषध प्रकार. त्यात फर्स्ट आहे सिरप. सिरप म्हणजे स्वीटन ॲक्वियस सोल्युशन ऑफ मेडिकमेंट, म्हणजे गोडसर आणि चिकट द्रव्य स्वरूपातील औषध. एक्झाम्पल आहे पॅरासिटामॉल सिरप, कप सिरप एक्सेट्रा. सेकंड आहे इलिक्झिझर, म्हणजे स्वीटन हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन, म्हणजे गोडसर व स्पष्ट द्रव जे पिण्यासाठी वापरले जाते आणि त्यात पाणी व अल्कोहोल दोन्ही असते. एक्झाम्पल आहे फिनोबार्बिटल इलिक्झिझर. थर्ड आहे सस्पेन्शन. सस्पेन्शन म्हणजे काय, तर इन्सोल्युबल पार्टिकल्स डिस्पर्स इन अ लिक्विड बेस, म्हणजे औषधाचे कण द्रवात तरंगत असतात, वापरण्यापूर्वी हलवावे लागते. एक्झाम्पल आहे अँटॅसिड सस्पेन्शन, सेपिक्झिम ड्राय सिरप एक्सेट्रा. फोर्थ आहे इमल्शन. इमल्शन म्हणजे टू इमिसिबल लिक्विड ऑइल प्लस वॉटर स्टॅबिलाइज बाय इमिल्सिफायर, एकमेकात न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण ज्यामध्ये इमल्सिफाईंग एजंट असतो. एक्झाम्पल आहे कॉड लिव्हर ऑइल इमल्शन. फिफ्थ आहे ड्रॉप्स. थेंब म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड डोसेज फॉर आय, इयर ऑर नोज, म्हणजे डोळ्यात, नाकात किंवा कानात टाकायचं औषध, म्हणजे आय ड्रॉप, ओफ्लॉक्झॅसिन, नसल ड्रॉप. थर्ड क्लासिफिकेशन आहे आपलं सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, म्हणजे अर्धघन औषध प्रकार. फर्स्ट आहे ऑइंटमेंट मलम, ग्रीसी प्रिपरेशन फॉर एक्सटर्नल यूज, म्हणजे चिकटपणा असलेली औषधी मलम, याचा वापर बाह्य भागावर लावण्यासाठी होतो. एक्झाम्पल आहे बेटनोवेट ऑइंटमेंट. सेकंड आहे क्रीम. क्रीम म्हणजे काय, तर लेस ग्रेसी वॉटर ऑर ऑइल बेस, हलकी त्वचेसाठी वापरली जाणारी प्रिपरेशन, म्हणजे मॉइश्चरायझिंग एजंट, मॉइश्चरायझिंग क्रीम, फ्युसिडिन एक्सेट्रा. थर्ड आहे जेल. जेल मीन्स ट्रान्सपरंट जेली लाईक वॉटर बेस्ड सेमी सॉलिड. हे औषध जेल स्वरूपात असतं, थोडं थंड आणि स्मूथ फील देणारं, स्किनवर अप्लाय केलं जातं. एक्झाम्पल आहे डायक्लोफिनॅक जेल, ॲलोवेरा जेल एक्सेट्रा. फोर्थ आहे पेस्ट. पेस्ट म्हणजे हाय सॉलिड कंटेंट दॅन क्रीम थिक प्रिपरेशन. पेस्ट म्हणजे क्रीमपेक्षा जाडसर, हे त्वचेसाठी वापरलं जातं, विशेषतः जळजळ, पुरळ किंवा ॲलर्जीसाठी. एक्झाम्पल आहे झिंक ऑक्साईड पेस्ट. फिफ्थ आहे सपोसेटरी. सपोसेटरी म्हणजे सॉलिड फॉर्म फॉर इन्सरेशन इन टू रेक्टम वजायना वेअर इट मेल्ट्स, म्हणजे हे स्मॉल सॉलिड औषध असतं जे मलद्वारात किंवा योनीत इन्सर्ट केलं जातं. शरीराच्या तापमानाने हे वितळून औषध रिलीज होतं. एक्झाम्पल ग्लिसरीन सपोसिटरी, वजायनल सपोसिटरी एक्सेट्रा. फोर्थ क्लासिफिकेशन आहे गॅसियस डोसेज फॉर्म, म्हणजे वायुरूप औषध प्रकार. फर्स्ट आहे इनहेलर, म्हणजे डिलिव्हर्स ड्रग डायरेक्टली टू लंग्स, म्हणजे हे औषध लंग्समध्ये थेट पोचतात, दमा किंवा अस्थमासाठी वापरलं जातं. एक्झाम्पल आहे सॅल्बिटामोल इनहेलर.
सेकंड आहे एरोसेल. एरोसेल म्हणजे ड्रग इन अ प्रेशराइज फॉर्म डिलिव्हर ॲज अ स्प्रे. हे स्प्रे स्वरूपात असतं. नसल स्प्रे किंवा पेन स्प्रे म्हणून वापरतात. थर्ड आहे नेब्युलायझर. नेब्युलायझर म्हणजे कन्वर्ट लिक्विड ड्रग इन टू मिस्ट. म्हणजे यामध्ये औषधं धुराच्या स्वरूपात दिलं जातं. एक्झाम्पल आहे बिडेसोनाइड नेब्युलायझर. आपलं फिफ्थ क्लासिफिकेशन आहे मिसेलनियस डोसेज फॉर्म म्हणजे इतर औषध प्रकार. त्यात फर्स्ट आहे ट्रान्सडर्मल पॅच. ट्रान्सडर्मल पॅच म्हणजे त्वचेवर लावण्याचे पट्टे. डिलिव्हर ड्रग थ्रू स्किन ओव्हर टाईम. हे स्किनवर लावतात. औषध हळूहळू शरीरात शोषलं जातं. एक्झाम्पल आहे निकोटीन पॅच. सेकंड आहे इम्प्लांट्स. इम्प्लांट्स म्हणजे स्मॉल डिव्हाइस इन्सर्टेड इन टू अंडर स्किन फॉर लाँग टर्म ड्रग रिलीज. म्हणजे शरीरात इम्प्लांट केलं जातं लाँग टर्म इफेक्टसाठी. म्हणजे एक्झाम्पल आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह इम्प्लांट्स. थर्ड आहे माउथ डिझॉल्विंग टॅबलेट. तर माउथ डिझॉल्विंग टॅबलेट मीन्स डिझॉल्व क्विकली इन माउथ विदाऊट वॉटर. या तोंडातच विरघळतात, पाण्याची गरज नाही लागत. उदाहरणार्थ ऑन्डेस्टेरॉन. 6 आहे आपलं बेस्ड ऑन रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे औषधं शरीरात कशा पद्धतीने दिलं जातं. म्हणजे फर्स्ट आहे ओरल म्हणजे तोंडावाटे. एक्झाम्पल टॅबलेट, सिरप. सेकंड आहे टॉपिकल म्हणजे त्वचेवर लावण्याचे. त्वचेवर लावण्याचे म्हणजे एक्झाम्पल आहे क्रीम्स, ऑइंटमेंट. थर्ड आहे इंजेक्शन, IV किंवा IM म्हणजे सुईद्वारे. म्हणजे इंजेक्शन थेट औषध थेट शरीरात इंजेक्ट केले जातं. IV म्हणजे नसांमध्ये आणि IM म्हणजे स्नायूमध्ये. फोर्थ आहे रेक्टल. रेक्टल म्हणजे मलद्वारमार्गे सपोसेटरीज. फिफ्थ आहे नसल नाकावाटे म्हणजे नसल ड्रॉप स्प्रे. परत 6 आहे पल्मनरी. पल्मनरी म्हणजे फुफ्फुसांमार्फत म्हणजे जसं की इनहेलर्स, नेब्युलायझर्स. परत 7 आहे ऑप्थॅल्मिक. ऑप्थॅल्मिक म्हणजे डोळ्यांमध्ये आय ड्रॉप. 8 ट्रान्सडर्मल म्हणजे त्वचेद्वारे शोषण केले जाणे म्हणजे पॅचेस. 9 आहे वजायनल म्हणजे योनीमार्गे. एक्झाम्पल आहे पेसरीज वजायनल टॅबलेट. आता पुढचं बघणार आहोत आपण बेस्ड ऑन ड्रग रिलीज. म्हणजे औषधं किती वेगात किंवा कशा पद्धतीने शरीरात रिलीज होतं त्यानुसार त्याचे प्रकार. तर फर्स्ट आहे इमिजिएट रिलीज. इमिजिएट रिलीज म्हणजे त्वरित प्रभाव. हे औषध लगेच रक्तात मिसळतं आणि झटपट परिणाम करतं. पेनकिलर, फीवर मेडिसिन एक्सेट्रा. सेकंड आहे सस्टेन रिलीज म्हणजे धीम्या गतीने औषधं सोडते. हे औषध हळूहळू शरीरात सोडलं जातं, त्यामुळे त्याचा परिणाम लांब टिकतो. म्हणजे जसं की सस्टेन रिलीज टॅबलेट फॉर BP. थर्ड आहे कंट्रोल रिलीज म्हणजे सुसंगत प्रमाणात औषधं सोडते. म्हणजे एकसारखा नियंत्रित रिलीज होतो. यामुळे औषधाचं प्रमाण बॅलन्स होते. उदाहरणार्थ डायबिटीज कंट्रोल रिलीज मेडिसिन. फोर्थ आहे डिले रिलीज म्हणजे काही वेळानंतर औषध सोडते. हे औषध काही काळानंतर सक्रिय होतं म्हणजे लगेच परिणाम होत नाही. एक्झाम्पल आहे एंटरिक कोटेड टॅबलेट. फिफ्थ आहे टार्गेट रिलीज म्हणजे विशिष्ट भागात औषध पोचते. हे औषध शरीरात एका स्पेसिफिक भागात दिलं जातं आणि तेथील पेशींवर परिणाम करते. म्हणजे एक्झाम्पल आहे कॅन्सर, केमोथेरपी. समरी काय आहे तर औषधाची मात्रा, रूप, डोसेज फॉर्म हे औषध कसे, कुठे, किती वेगाने, किती वेळ पुरेल यावर प्रभाव टाकते. थँक्यू फॉर वॉचिंग.